आषाढ महिन्याच्या निमित्ताने आज आखाड तळला आहे, म्हणजे गोड पुऱ्या बनवल्या आहे आणि मस्त जेवण माझं तयार आहे. टाटा कर मला. आजीला टाटा कर म्हणा. नवीन नवीन ड्रेस घालून चालले फोटोशूट करायला परत. नवीन शर्ट घेतलं. लाडू काल झोपी गेला होता म्हणून लाडू आज परत चाललाय. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं क्रेडिट निघा निघा आज मस्त फोटो बिटो काढून या परत. हे वरती कर ना मम्मी थोडीशी. पादे पादे इकडे काय? अरे इथे घोडे काय पाहतो बघितलं. आजकाल किती छान वासले बरं येतोय का पावडरचा. आज 7 वाजताच 9 झाली आमची. सकाळी सकाळी सकाळपासून फ्रेश आहे मस्त. 9 केली सकाळी सकाळी. मम्माने 9 घातले ना तुला. सकाळी सकाळी केली ना तू ना. मला तू घेत नाही ना त्याला. अण्णा चाल ना. चला आता दुपार झालेली होती. सकाळची कामं सर्व काही आटोपली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर आज मी मसाला बनवायला घेतलेला आहे. आठवड्यातून एकदा दोनदा मला मसाले बनवावे लागतात. त्यासाठी 10-12 किलो खोबरं पण किसून आणलेलं आहे. आता गोडा मसाला आणि काळा मसाला दोन्ही पण संपत आलेला होता. राहुलने ना आमचं जुनं कॅम्प्युटर होतं ना ते काढलं बाहेर. पहिले आम्ही कोरोनामध्ये ना कॅम्प्युटरवरती जॉब करायचो ऑनलाईन, तर त्यामुळे आम्ही ते घेतलेलं होतं आणि ते आता संध्याच्या मुलांना द्यायचं आहे. त्यांना लागतं आहे स्टडीसाठी म्हणून. तर मग म्हटलं चला ती आलेली होती तर ती बोलत होती, तुम्ही आवाज ऐकला असेल. आणि चला आता इथे आम्ही लसूण चटणी बनवतोय. लसूण चटणी पण संपलेली होती तर ती पण बनवण्याचं काम चालू होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे 12ही महिने सर्व मसाले बनवले जातात. मी कोणताही मसाला असा स्टोअर करून ठेवत नाही. एकदम फ्रेश आणि ताजे मसाले असतात, त्यामुळे भाजीला पण खूप मस्त टेस्ट येते. हा आहे गोडा मसाला. तर गोडा मसाल्याचा रंग खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर पूर्ण घरभर पसरलेला आहे. आमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला मसाल्याचा सुगंध येत राहील, इतका छान झालेला होता. आणि हा आहे काळा मसाला. तर हा बिना कांद्याचा काळा मसाला बनवलेला आहे. याआधी ना कांद्याचा मसाला बनवला मी. तर बरेच जण आता श्रावण महिना आहे तर बिना कांद्याच्या भाज्या खात असतात ना, त्यामुळे मग आम्ही यामध्ये कांदा लसूण असं काही टाकलेलं नाही आहे. तर हा पण आपल्याकडे आहे. ऑर्डर देण्यासाठी इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि पॅकिंग बॉक्स अशा प्रकारचे राहतील, त्यावरती नाव ॲड्रेस सर्व काही तुमचं असेल. आपला लाडू पण मामाच्या कामात येणार जरा लुडबुड करत असतो. चला तर संध्याकाळी सर्व काही मसाल्यांचं उरकलं माझं आणि त्यानंतर मग मी ना स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि आषाढामध्ये आपल्याकडे आखाड तळला जातो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आखाड तळतात. तर गोड पुऱ्या बनवतो आम्ही. कधी कोणी तिखट पण पुऱ्या बनवतं, पण मला गुळाच्या ज्या पुऱ्या असतात ना गोड त्या फार आवडतात. मग ह्या महिन्यामध्ये ना आमच्याकडे देवांसाठी नैवेद्य बनवला जातो. कोणताही एखादा वार, शुक्रवार किंवा मग मंगळवार. तर आमच्या सिन्नरमध्ये गवळी बाबा म्हणून एक दैवत आहे, तर तिथे मग आम्ही नैवेद्य घेऊन जात असतो दर मंगळवारी आषाढ महिन्यामध्ये. त्याला मोडा म्हणतात. मग मोड्याच्या दिवशी सर्वच जण नैवेद्य बनवतात आणि देवाला नैवेद्य देतात. कारण आपल्या घरामध्ये जे लहान बाळ असतात, लहान बालके, ते आजारी पडू नये किंवा मग ह्या महिन्यामध्ये वातावरण चेंज झाल्यामुळे काय होतं, पोटदुखी, जुलाब, सर्दी, खोकला असे छोटे मोठे आजार होत असतात, ते होऊ नये त्यासाठी ना देवांना नैवेद्य बनवला जातो. आणि आमच्याकडे ही परंपरा आहे ना खूप पूर्वीपासून आहे, खूप जुनी रीत आहे. माझी आई बनवायची, आजी बनवायची, लहानपणापासून आम्ही ते बघितलेलं आहे, त्यामुळे मग मी पण बनवत असते. तर संध्याकाळी नैवेद्य देत असतो आम्ही सर्वजण. बरेच जण सकाळी पण देतात आणि आषाढ महिन्यामध्ये बरेच जण आमच्याकडे सुवासिनींचा पण स्वयंपाक बनवून त्यांना जेवू घालतात. आणि बऱ्याच भागांमधल्या पद्धती आपल्याला वेगवेगळ्या बघायलाच मिळतात. तर कुठे कुठे नैवेद्य बनवून देवाला देतात मला कमेंट करून नक्की सांगा. आज मी मस्त पातवडी रस्सा बनवते. तर तुम्ही बघितलं मी काय काय टाकलं फोडणीला आणि पाणी टाकून मस्त बेसन पिठं त्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे सर्व काही मी अंदाजानुसारच करते, माझ्या पद्धतीने. तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनेलवरती आहे रेसिपी सुवर्णास किचन, तिथे तुम्ही बघू शकता. आणि आदल्या दिवशी मी ना डाळ भात केलेला होता, सोमवारचा उपवास होता म्हणून. त्यामुळे आज डाळ भात नाही केला, कारण आमच्याकडे नैवेद्य म्हटला की डाळ भात येतोच. तर म्हटलं चला रोज रोज डाळ भात खायचाही कंटाळा येतो, म्हणून मग आज मी ना मस्त पातवडी रस्सा बनवते.
एकीकडे माझ्या चपात्या चालू आहे आणि हे जे खिशीचं पीठ आहे ना ते शिजायला जरा वेळ जास्त लागतो. मंद आचेवरती ते चांगलं 20-25 मिनटं शिजू द्यावं लागतं. हाताला पीठ चिटकलं नाही की समजायचं पीठ आपलं रेडी आहे. आता माझ्या चपात्या पण होत आलेल्या होत्या आणि खिशी जी घेतलेली होती मी बेसन पिठाची ती पण छान मस्त शिजलेली होती. आता एका ताटाला मी ना तेल लावून घेते आणि त्यावरती आपल्याला ते पीठ आहे ना थापायचं आहे. हाताने एकसारखं थापून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्या वड्या पाडायच्या. तर अशा प्रकारे मी पातवडी बनवत असते. आता कढईमधून जे पीठ काढून घेतलं ना ताटामध्ये तर कढईला बरंचसं पीठ लागलेलं असतं. तर ते वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये गार पाणी टाकायचं. भाजीसाठी पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे ते सर्व काही पीठ भाजीच्या पाण्यामध्ये निघून जातं. आणि हे बघा अशा प्रकारे मस्त पातळ हे पीठ आहे ना मी थापून घेतलं. खूप जास्त पातळही नाही खूप जास्त जाड पण नाही. आणि जरा वेळ याला बाजूला ठेवायचं. थंड झाल्यानंतर त्याचे मस्त काप करायचे. आता मी कढईमध्ये ना वाटण टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं. काळा रस्सा बनवायचा आहे म्हणा त्यासाठी मी यामध्ये काळा मसाला हळद आणि थोडीशी धना पावडर आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. बाकी काही टाकलेलं नाही. मी लाल तिखट वापरत नाही काळा रस्सा बनवताना. अशा प्रकारे छान तेल सुटेपर्यंत मसाले आणि वाटण परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये पाणी टाकायचं. मिक्सरचं भांडं धुवून पण पाणी टाकलं आणि नंतर मग कढईतलं जे पाणी होतं तेही टाकलं आणि कोथिंबीर टाकली. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून रस्सा थोडाफार उकळू द्यायचा. चला मस्त इथे पातवडी रस्सा झालेला आहे. मस्त तरी पण आलेली त्याला. बाजूला मी ना फ्राय कुकर ठेवलेला आहे. मला आहे ना गव्हाच्या पिठाची खिशी घ्यायची होती. तर हा कुकर जरा जाडसर बुडाचा आहे त्यामुळे म्हटलं त्याच्यातच घेऊ. तर इथे मी गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये अंदाजानुसारच गव्हाचं पीठ टाकते. जितकं बसेल तितकं पीठ टाकायचं. याची पण डिटेलमध्ये रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. पण ह्या पुऱ्या अतिशय भारी झालेल्या होत्या. नंतर मला असं झालं होतं की मी जास्त करायला पाहिजे होत्या. मी करताना कमी केल्या कारण म्हटलं मुलं काही इतक्या पुऱ्या खाणार नाही पण मुलांना पण इतक्या आवडल्या ना की त्या संपूनच गेल्या शेवटी. तर चला आता अजून आषाढ महिना आहे. परत एकदा आखाडा नक्कीच तळेल मी. आणि हे बघा असं मऊसूत पीठ मी ना छान मळून घेतलं. खूप जास्त निब्बर घट्टसर पीठ नाही करायचं. थोडंसं पीठ सॉफ्ट असलं पाहिजे. आणि हे पीठ गरम गरम असताना तेव्हा असं सैल दिसतं पण थंड झाल्यानंतर ते आपोआप थोडंसं घट्टसर होतं. छान त्याचे गोळे करून घेतले. आणि ह्या पुऱ्या आहे ना अजून टेस्टी होण्यासाठी तेलात न तळतात साजूक तुपामध्ये तळा. खूप खूप भारी लागतात आणि खूप जास्त तेलकट पण होत नाही ह्या पुऱ्या. तर मी आता मस्त लाटून घेते. खूप जास्त पातळ चपातीप्रमाणे नाही लाटायचं. थोडंसं नॉर्मल तुम्ही जाडसर ठेवू शकता. पुरीप्रमाणेच लाटायचं आहे आपल्याला. तर मी एक हुंडा आहे ना पोळपाटवरती आता लाटून घेते आणि ग्लासच्या साह्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेते. या पुऱ्या शक्यतो ग्लासच्या साह्यानेच अशा करायच्या. छोट्या छोट्याच असतात खायला. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता लहान मोठ्या. तर हे बघा अशा मी करून घेते ग्लासने. पटपट पण होतात आणि छान मस्त नंतर त्या तळून घ्यायच्या. तर हे बघा सर्व पुऱ्या मी अशा आहे ना मस्त लाटून आणि कापून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता कढईमधलं तूप पण छान असं गरम झालेलं आहे. खूप जास्त कडकडीत नाही करायचं तूप. थोडंसं मध्यम ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये मावतील तितक्या पुऱ्या आपल्याला टाकून तळायच्या आहे. तर ह्या पुऱ्या तळताना खूप जास्त टम्म पण फुगत नाही फुगल्या तरी पण त्या खूप खूप मस्त सॉफ्ट होतात. कधी कधी ह्या पुऱ्या आहे ना केल्यानंतर थोड्याशा कडक पण होतात आणि कधी कधी खूप जास्त अशा नरम होतात. तर गुळामध्ये पण बरेच प्रकार आहे. कधी कधी गुळाचा पण दोष असू शकतो. पण माझा गुळ छान आहे तर त्याच्या पुऱ्या खूप मस्त झाल्या. आणि पातवडी पण इथे मी कापून घेतलेल्या आहे. आणि पुऱ्या एकदम कडक पण नाही झाल्या आणि खूप जास्त नरम पण नाही झाल्या. एकदम मध्यम झाल्या आणि खूप भारी लागल्या खायला. तर मग मी अशा मस्त आता तळून घेतलेल्या आहे. हे बघा खूप भारी झालेल्या आहे. तर मी थोड्याशाच तळल्या आहे आत्ता. हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ झालेली आहे. स्वयंपाक झालेला आहे माझा. पण मी निम्म्याच पुऱ्या तळून घेतल्या नैवेद्य भरण्यासाठी. आणि बाकीच्या आहे ना नंतर तळणार आहे जेवणाच्या आधी म्हणजे त्या थंड होणार नाही. कारण ह्या गोड पुऱ्या गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते. आणि गार झाल्या की मग त्या एवढ्या छान लागत नाही. म्हणून म्हटलं चला आता वेळ पण झालेली 7:30 वाजत आलेले. मला आहे ना आरती पण करायची भगवती दिव्याची आणि तिथेही नैवेद्य द्यायचं आहे आणि गवळी बाबालाही जायचं आहे. तर चला व्हिडिओ बघत राहा. चला आता मी चेंज करते फ्रेश होते साडी वगैरे नेसते आणि नैवेद्य पण भरून घेते. सर्व बाहेरच्या देवांना आता मी इथे नैवेद्य भरून घेतलेले होते. आणि आज भगवती देवी आईची आरती करायची होती. आमची आरती 11 तारखेला असते पण शेजारच्या ताईंची आरती आहे ना होती तर त्यांना सुतक होतं म्हणून त्यांनी आम्हाला दिली. तर म्हटलं चला मस्त आषाढ महिना आहे तर देवी आईला आपल्या हातून नैवेद्य पण जाईल.
तर मी आता ताट वगैरे तयार केलं, खडीसाखरेचा प्रसाद घेतला आणि देवाईचा जो आधीचा हार होता शिळा झालेला तो काढून घेतला आणि आता देवाईला हळदी कुंकू लावून पूजा करून देवाईची आरती करून घेतो. तर भगवती देवाईचं दर्शन व्हिडिओमधून असं तुम्ही पण घ्या. बाजूच्या पारावरती ना बाळमुंजांचं स्थान आहे, दैवत आहे. तर तिथे पण मग मी एका छोट्या मुलीकडे नैवेद्य दिली. तिला बोलली की तिथे देवाला नैवेद्य अर्पण करू नये. तर ती मग गेली होती. भगवती माता की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदकेंदुराची कंठी आज देवाईच्या आरतीला लाडू काही दिसला नाही, कारण तो नेमकाच झोपी गेलेला होता. मुलं पण त्याला विचारत होती, तर मुलांना पण मी तेच सांगितलं की तो झोपलेला आहे, नाहीतर त्यालासुद्धा आरती बघायला खूप आवडतं. तो खूप छान मस्त टकमक बघत असतो. आरती झाली आमची आणि त्यानंतर आता मी राहुलसोबत चालली आहे गवळीबाबाच्या मंदिरामध्ये. तर आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे. भव्य असं मंदिर आहे. इथे यात्रा पण होत असतात, गवळीबाबाचा रथ पण येत असतो रविवारच्या दिवशी आणि खूप मस्त हे मंदिर आहे. तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते. जवळपास मी 4 वर्ष झाले असतील आपल्या चॅनलला. 4 वर्षामध्ये मी तुम्हाला दरवर्षी दाखवत असते हे मंदिर आणि इथे मी नैवेद्य घेऊन येतच असते. तर ह्या वर्षी मला जास्त मंगळवार काही मिळाले नाही, कारण मागे मी जालनाला गेली होती तर 2 मंगळवार असेच गेले. आता फक्त 2 मंगळवार राहिलेले. तर म्हटलं चला अजून एक पुढचं आहे, त्यावेळेस पण आपण नैवेद्य घेऊन येऊ. पहिले तर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. मंदिराच्या बाहेरच इथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि तिथेही नैवेद्य दिला आणि बाकीची नैवेद्य आता बाकीच्या सर्व देवांना देते. इथे गवळीबाबाची ही भव्य अशी मूर्ती आहे आणि तिथेही दर्शन घेतलं आणि नैवेद्य दिला. आणि तिथला जो अंगारा आहे ना, मग तो आपल्या लहान बालकांना लावायचा, आपण पण स्वतः लावायचा. लाडूसाठी पण अंगारा घेतला मी आणि इथे पण देवाईची ही मूर्ती आहे, इथेही दर्शन घेतलं. तर बरेच छोटे मोठे दैवत आहे इथे, सगळ्यांना नैवेद्य आणावा लागतो. तर चला मस्त वातावरण आहे इथलं, पण खूप मोकळा परिसर आहे. बाहेर आजूबाजूला छान झाडं वगैरे लावलेली आहे आणि बरीच गर्दी होती. आणि हे नैवेद्य ना तिथले जे पुजारी आहे ना ते नेतात घरी, खाऊन घेतात किंवा मग प्रसाद म्हणून सर्वांना देतात. पण खूप छान लागतात हे नैवेद्य प्रसाद म्हणून खायलासुद्धा. तर माझी सर्व काही देवांची पूजा वगैरे झाली. इथे पण मी नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो. चला आषाढ महिन्याच्या निमित्ताने आज आखाड तळला आहे, म्हणजे गोड पुऱ्या बनवल्या आहे आणि मस्त जेवण माझं तयार आहे. चला आणि आता मी गरम गरम पुऱ्या पण तळते, जेवणच बसायचे आम्हाला. पूजाने आता सर्वांसाठी ताटं बनवलेली होती आणि आम्ही सर्वजण मग एकत्रच हॉलमध्ये जेवायला बसलो. हे बघा आमचा लाडू आता उठलाय झोपेतून, मस्त बाप्पाचा गंध लावला, अंगारा लावला आणि आता पुरी खातोय. तुला पण आवडली ना पुरी? छान छान आहे ना. आता कुठे जायचं? भूर भूर जायचं. मी पण अंगारा लावला. अंगारा काढला का ग माझा? मी देवाचा अंगार लावला ना बाप्पा. असा अंगारा काढता का? काय ग? चला आता आम्ही वरती जातो. चल मम्माला बाबाला जेवण करायचे, आता आम्ही वरती जातो. कशी झाली भाजी? एकच नंबर. पुऱ्या पुऱ्या सगळ्यात बेस्ट होत्या, भाजी पण छान आहे. काय चालू आहे मामाचं आणि तुझं? मस्ती चालू आहे का?
राहुल ती गादी खाली टाक नाही हा लाडू म्हणजे मोकळ डाकळ होईल त्याला खेळायला. काय आय पिलो विठ्ठल विठ्ठल कर शोना कर ना बाला कर विठ्ठल विठ्ठल. हां असं एकच नाही हे पण घे. हे बघ हे घे हां घे वाजव. अरे नीट वाजव ना. हे बघ ये असं वाजव. डोळ्याला नको मारू. वाजव. बोल का बाप्पा बाप्पा म्हण. बाप्पा आजू खेळायचे तुला पिल्लूला. तोंडात नाही घालायचे बाला ते. तुला बाप्पा करायचं. डिंग 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 डिंग. अगं बाई तोंडात नाही पिल्लू तोंडात नाही घालायचं. डिंग 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 डिंग. रोज रात्र झाली की आम्हाला खेळायचा खूप मूड येतो. मग आम्ही वरती येतो आणि छान बाप्पांसोबत गप्पा मारतो खेळतो. आणि हे बघा तर बाप्पांना कसं मांडीवर घेऊन बसलेला आहे धन्वी. आणि ह्या काळ्या टी शर्टमध्ये खूप क्यूट दिसत होता तो. मला खूप. कोणाला देऊ हे साखरेचं पोत? आम्हाला द्या साखरेचं पोत. आजीला देऊ का बाबाला देऊ? सांग पटकन. लाडू साखरेचं पोत लय गोड आहे. चल बाबाला देऊ. चल घ्या चल हे साखरेचं पोत. दे. घ्या. त्याला नुसतं पाठीवर बसायचं. आता छोटे धनराज डॉक्टर आहे ना बाबांचे कान तपासताय आणि नंतर मग झोपी जाईल 1-1:30 वाजता. चला व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना.